शून्यातून शिखराकडे गणपतच्या संघर्षाची कहाणी। गणपत गवळी एका दूरच्या खेड्यागावात झोपडीत राहत होता। वडील लहानपणीच वारले। आई जनावरांना दूध काढून विकून घर चालवायची। गणपत शाळेत गेला होता, पण गरिबीमुळे चौथीनंतर शाळा सोडावी लागली। पण त्याला शिकायचं वेड होतं। रात्रीच्या वेळेस तो गावात मिळतील ते जुने पेपर वाचायचा, सायकल रिपेअरिंग शिकायचा आणि काम करत करत लोकांचं बोलणं ऐकून नवीन शिकण्याचा प्रयत्न करायचा। एक दिवस गावात काकासाहेब देशमुख यांचा कार्यक्रम होता। तिथं गणपत गवळ्याचं दूध उशिरा पोहोचलं आणि त्यांनी सगळ्यांसमोर अपमान केला। तू गवळी आहेस, तुला काय माहीत उद्योगधंद्याचं? त्या अपमानाने गणपतचं मन सुन्न झालं। आईच्या डोळ्यात पाणी आलं। पण त्या रात्री गणपत ठरवतो, मी एक दिवस असं काही करून दाखवीन की ह्याच माणसाला माझं कौतुक करावं लागेल। गणपतने जुन्या सायकली दुरुस्त करून विकायला सुरुवात केली। त्याने एक छोटं गॅरेज उघडलं, गणपत सायकल सेवा। पण सुरुवात फारच कठीण होती। लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते। शेजाऱ्यांनी उपहास केला, सायकलवाला उद्योजक बनेल काय? पण गणपतच्या मेहनतीचं फळ मिळालं। एक एक ग्राहक वाढायला लागले। त्यानं सायकलीची होम डिलिव्हरी सुरू केली। गावातली तरुणांना तो काम देऊ लागला। 5 वर्षांनी त्याचं छोटं गॅरेज एक मोठ्या गोडाऊनमध्ये बदललं होतं। पण एक मोठा अपघात झाला। गोडाऊनला आग लागली आणि सर्व माल जळून खाक झाला। गणपत पुन्हा शून्यावर आला। पण यावेळेस त्याच्याजवळ अनुभव होता, लोकांचा विश्वास होता आणि सर्वात मोठा आईचा आशीर्वाद होता। तेव्हाच त्याला पुण्यातली एक माणसाकडून कॉल आला, तुमची मेहनत ऐकली आहे, तुम्ही इलेक्ट्रिक सायकल डिलिव्हर व्हायचं का? ही संधी होती नव्या युगात पाऊल टाकण्याची। गणपतने गणपत इलेक्ट्रिक व्हेकल्स सुरू केलं। तो गावागावात जाऊन लोकांना सायकलीचे फायदे सांगायचा। शेतकरी, विद्यार्थी, महिला यासाठी त्यांनी खास योजना आणल्या। संपूर्ण जिल्ह्यात त्याच्या गाडींची विक्री सुरू झाली। त्याचं नाव पेपरमध्ये झळकू लागलं। एक दिवस त्या देशमुख काकासाहेबांचं भाषण होतं आणि त्यांनी म्हणालं, आज आपल्या समोर उभा आहे गणपत गवळी, एक सच्चा उद्योजक आणि समाजसेवक। गणपतच्या डोळ्यात पाणी आलं, कारण आज त्याने तो अपमान सोन्यात बदलला होता। गणपतने त्याच्या गावात डिजिटल शिक्षण केंद्र उघडलं, जिथं गरीब मुलांना संगणक आणि इंग्रजी शिकवले जात होते। आईच्या नावे सुभद्रा महिला स्वरोजगार योजना सुरू केली। शेकडो महिलांना हाताला काम मिळालं। गणपत आजही त्या गोठ्यात जातो, आईच्या फोटोसमोर नतमस्तक होतो आणि म्हणतो, आई, तुझा गणपत हारला नाही। ही आहे एका सामान्य माणसाच्या असामान्य प्रवासाची गोष्ट। ही कथा आपल्याला शिकवते, गरिबी ही अडचण नसते, ती प्रेरणा असते। अपमान म्हणजे जिद्दीचं बीज असते। शिक्षण कुठंही मिळू शकतं, फक्त मन शिकण्याला तयार पाहिजे। यश म्हणजे समाजासाठी काहीतरी परत देणं। जय श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।